नमस्कार, मी चंद्रभान कदम. तर आज आपण बघणार आहोत वेळेचे जे आपण 30 सिद्धांत बघतोय ते मध्ये जो तिसरा सिद्धांत आहे. वेळेचा जो तिसरा सिद्धांत आहे तो आहे सगळ्यात आधी जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काम, म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते सगळ्यात आधी करणे. आपण काय करतो की आपलं जे डेली काम आहे ते रुटीन जे आलं ते पुढे ते काम करत बसतो, ठीक आहे, आणि महत्त्वाची कामं नंतर राहून जातात. मग नंतर म्हणतो की अरे मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं. ते महत्त्वाची कामं तर आपण जेव्हा तुम्हाला म्हणलं की तुम्ही लॉगबुक बनवा, ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही तुमची डेली कामं लिहिणार, ठीक आहे, हे काम करायचं. त्यामध्ये जे महत्त्वाचं काम आहे ते पहिले तुम्ही लिहिणे. त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय, तर तुम्ही एक एक गोष्ट लक्षात ठेवा की मागचे जे आहेत ते संदर्भ तुम्हाला येत राहणार. ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नाही, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही, ते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील आणि नवीन जे व्हिडिओ येतील त्याचे पण तुम्हाला अपडेट येतील, ठीक आहे. तर कारण तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं नाही तर ते तुम्हाला मागचे व्हिडिओ किंवा नवीन जे येणारे व्हिडिओ आहेत त्याचं अपडेट येणार नाही. तर मी सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही पहिले सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर आपण आता बघू जे तुमचं वेळेचं जे नियोजन आहे, जो आपला तिसरा सिद्धांत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 3 कॉलम बनवायचे आहेत, ए बी सी, ठीक आहे. जे की त्याच्यामध्ये कामाचं जे आहे ते अतिमहत्त्वाचं जे काम आहे ते ए मध्ये टाकायचं, ठीक आहे. जे मध्यम आहे ते बी मध्ये टाकायचं आणि जे की तुम्ही इग्नोर पण करू शकता ती कामं सी मध्ये टाकायची. आणि जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात करता ती ए कॉलम पासून करायची. जी महत्त्वाची कामं आहेत ती आधी करायची. काय होतं की जेव्हा आपण सकाळी फ्रेश होतो सगळं, तर त्यावेळेस आपली एनर्जी जी आहे ती जास्त असते. तर त्यामुळे जी महत्त्वाची कामं आहेत ती फटाफट आपण सकाळी करू शकतो. जसं की आता एक तुम्हाला उदाहरणात सांगतो, एक संगीतज्ञ होत्या. तर त्या काय करायच्या, जेव्हा प्रॅक्टिस करायच्या व्हायोलिन वाजवायच्या, तर ते बरेच दिवस झाले पण ते काही त्या लेवलपर्यंत पोहोचत नाहीत. ते सॅटिस्फाय पण नव्हते स्वतः पण की ट्राय करते. पण त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पहिले काय केले की त्यांनी सकाळी पहिली जी आहे म्हणजे कामाला जी प्रायोरिटी आहे, ठीक आहे, तर ते त्यांनी आधी व्हायोलिन वाजवण्यास सुरुवात केली. नंतर बाकीची जी कामं आहेत ती नंतर करायची. हे जेव्हा त्यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी काय केलं की जे ते पहिले काय करायच्या की पहिले घरातली कामं करणे, ठीक आहे, साफसफाई करणे, स्वयंपाक करणे, त्याच्यानंतर मग वेळ मिळाल्यानंतर मग व्हायोलिनला सुरुवात करायचं. पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलं हे लक्षात आल्यानंतर की पहिले व्हायोलिन, ठीक आहे, म्हणजे ते काम केल्यानंतर मग राहिले बाकीची जी काम आहेत त्याच्यानंतर. म्हणजे जेव्हा तुम्ही हे प्रायोरिटी ठरवता तुम्ही, तरच तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होता. कारण कुठलं काम कधी करायचं हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कुठल्या कामाला किती महत्त्व आहे हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही जेव्हा लॉगबुक बनवाल त्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की हे काम महत्त्वाचं आहे, हे किती महत्त्वाचं आहे. हे जे तुम्ही स्वतः जे काही कामं असे असतात की ते तुम्हाला स्वतःलाच करावं लागतं. काही कामं जी आहेत ती दुसऱ्या कुणाकडून तुम्ही करून घेऊ शकता, की तुमचा मित्र आहे त्या ठिकाणी जातोय किंवा तिकडे जातोय कुठंतरी, तर त्याला तुम्ही सहज सांगू शकता की ठीक आहे, हे माझं 2 मिनिटाचं काम होतं, ते तू करून ये प्लीज. आणि कुणाचे असतील तर तुम्ही पण करा. कसं आहे की आता तुमचा मित्र कुठलं एक ठराविक सिटीमध्ये कुठेतरी त्या कॉर्नरला राहतोय आणि तिथे त्याचं 2 मिनिटाचं काम आहे. तुमचं काम आहे तिथे, तर तुम्ही त्याला कॉल करून करू शकता. ठीक आहे, त्याचं तुमच्या एरियात कुठेतरी काम आहे तर तुम्ही करू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही एक पार्टनर बनून किंवा मित्र जे आहे त्याच्यामार्फत करून तुम्ही तुमचा आणि त्याचा दोघांचा पण वेळ वाचवू शकता. तर असं नियोजन करून महत्त्वाची कामं कुठली आहेत तर ती तुम्हाला करणं गरजेचे आहेत. आणि त्याचं नियोजन जसं की महत्त्वाची जी आहेत ती पहिली, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे पण करताय ते लिहित चला, ठीक आहे. आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला
एक आठवड्या ते 15 दिवसात मागील जे तुम्ही लॉगबुक जे बनवले तर त्याचं रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यावरून तुम्हाला कळेल की आपण काय काय केले आणि कुठे कुठे चुकलो हे तुम्ही तुमचंच ऑटोमॅटिक तुम्हाला त्या गोष्टी कळत जातील. फक्त तुम्ही लिहायला सुरुवात करा आणि फॉलो करा मी जे गोष्टी सांगतोय ते. ठीक आहे. आज एवढंच. आपण उद्याच्या भागात बघू वेळेचा जो सर्वश्रेष्ठ जो आहे वेळ त्याचा उपयोगाचा चौथा सिद्धांत. आजसाठी एवढंच. धन्यवाद.